नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये हे जे आज मी स्टिच केलेले ब्लाऊज आहेत ते दाखवणार आहे। कुठल्या पॅटर्नचा ब्लाऊज मी इथे शिवलेला आहे, त्याचं मेजरमेंट त्याची शिलाई मी किती घेतलेली आहे ती सविस्तर इथे मी दाखवणार आहे। कुठल्या पॅटर्नची मी शिलाई किती घेते आणि फॅन्सी डिझायनर ब्लाऊज असेल तर त्याची शिलाई किती इथे मी सविस्तर दाखवणार आहे। तर हा बघा, सध्या न्यू ट्रेंडमध्ये असणारी ही पैठणी साडी आहे। याच्यावरचा हा जो ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज आहे। बघा, समोरचा गळा किती व्यवस्थित गोल आणि कटोरीचा भागही तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित आलेला आहे। आणि कमरेला, गळ्याला, फ्रंट, बॅक आणि स्लीव्जला इथे मी पायपिंग लावलेली आहे। तर बघा, इथे पायपिंग लावून खूप सुंदर असा लुक आणलेला आहे या ब्लाऊजला। तर याची शिलाई मी घेतलेली आहे विदाऊट अस्तर 180 रुपये मी या ठिकाणी घेतलेली आहे आणि 50 रुपये पायपिंगचे एक्स्ट्रा म्हणजे 230 रुपये मी या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे। तर बघा, या पद्धतीचा हा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे। आता नंबर 2चा ब्लाऊज मी इथे तुम्हाला दाखवणार आहे। त्याचंही शिलाई किती घेतलेली आहे ते तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर बघा, हा बोटनेक ब्लाऊज आहे। बघा, बॅक आणि फ्रंट दोन्हीही बोटनेक आहेत आणि 4 टक्सचा ब्लाऊज आहे हा। तर इथे मी बोटनेक ब्लाऊजची शिलाई चार्जेस घेते 350 रुपये। आणि इथे बघा, या पद्धतीचे पोटली स्लीव्ज आहेत, तर त्या मी इथे जशा आहेत तशा स्टिच करून घेतलेल्या आहेत। बॅकला अशा पद्धतीचा कस्टमरने आपल्याला शेप द्यायला सांगितलेला होता, तर तो मी इथे देऊन घेतलेला आहे। एक शो बटन बॅकला टाकलेला आहे। त्यानंतर हा खालचा भाग खूपच मोकळा वाटत होता, त्यामुळे इथे उरलेल्या कापडापासून मी इथे एक छोटासा असा बो बनवून लावलेला आहे। तर बघा, याची शिलाई मी 350 रुपये घेतलेली आहे। तर याचे बटन बघा किती मोठे आहे। समोरचं साईडचे बटन आहे फ्रंट ओपन। तर बघा, याला 7 ते 8 बटन मी शक्यतो लावते। 1 किंवा 2 बटन असं मी कधीही करत नाही। म्हणजे आपण नेहमी 5 बटन लावतो, तर आपण इथे 5 बटन न लावता मी 2 ते 3 बटनासाठी कशाला कमी जास्त करायचं म्हणून मी 3 बटन जास्त टाकून दिलेले आहेत। तर हा बघा, आता एकदम बॅकला जो गळा आहे खूप छोटा आहे। स्लीव्ज आहे 11.5 इंचाच्या। या पद्धतीचा जो गळा आहे खूप छोटा 6 इंचाचा आहे। तरीही याला छोटेसे लटकन आणि टेसल्स लावायला सांगितलेले। आता बघा, हा जो आहे कटोरीचा आणि गुंडीचा आहे। आपल्याकडे गुंडी किंवा हुक कुठलाही पॅटर्न असो, शिलाई चार्जेस वाढत नाहीत। जे कस्टमर घालतात ते त्यांना शिवून मिळतं। तर बघा, या पद्धतीचा हा ब्लाऊज आहे। फ्रंट नेक आहे 6 आणि कटोरीचा ब्लाऊज आहे आणि याला समोरच्या साईडने बटन आहेत। तर या पद्धतीचा हा सिंपल कटोरीचा ब्लाऊज आहे आणि याचा पाठीमागच्या साईडने आपण लटकन लावलेले आहेत किंवा नॉड लावलेली आहे। म्हणजे 180 प्लस आपण इथे 10 रुपये म्हणजे 190 रुपये मी या ठिकाणी याची शिलाई घेतलेली आहे। या पद्धतीचा हा जो ब्लाऊज आहे याची शिलाई मी घेतलेली आहे। त्यानंतर हा जो ब्लाऊज आहे याची शिलाई बघा मी किती घेतलेली आहे। तर हा आहे सिंपल ब्लाऊज आहे। याला 11.5 इंचाच्या स्लीव्ज आहेत आणि समोरच्या साईडला बटन आहेत। तर बघा, इथे कुठलाही मी इथे एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये। इथे फक्त 180 रुपये मी शिलाई चार्जेस घेते आणि जर कस्टमरने आपल्याला अस्तर दिलेला असेल तर आपण अस्तरचे चार्जेस लावत नाही आणि जर अस्तर दिलेला नसेल तर मी 35 रुपये 1 मीटरचे घेते आणि 28 रुपये 80 सेंटीमीटरचे घेते। या पद्धतीने अस्तर जर आपलं असेल तर चार्जेस थोडेफार वाढतात, त्यामुळे मी इथे बिना अस्तरचे चार्जेस तुम्हाला दाखवलेले आहेत। आता त्यानंतर हा जो ब्लाऊज आहे 11.5 इंच स्लीव्ज आहेत आणि बॅकला लटकन आणि लेस आहे इथे आणि फ्रंटला कटोरी ब्लाऊजच आहे या ठिकाणी। पण कस्टमरने या ठिकाणी आपल्याला आतल्या साईडने टच बटन वगैरे एक्स्ट्रा लावायला सांगितलेले होते आणि इथे बघा, समोरून आपल्याला हुक आहे आणि हुकालाही काजे जे आहेत ते हातावर बनवलेले होते। मी टच बटन जे आहेत प्रत्येक कस्टमरला लावत नाही, ज्यांना हवे आहेत त्यांनाच लावते। त्याच्यामुळे इथे बॅकची लेस डिझाईन 30 ते 40 रुपये एक्स्ट्रा घ्यायचे या पद्धतीचे डिझाईनचे
आणि त्यानंतर टच बटन हुक याचं 20 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे मी इथे 50 रुपये एक्स्ट्रा प्लस 180 रुपये ब्लाऊज, म्हणजे 230 रुपये शिलाई या ठिकाणी मी घेतलेली आहे.